लोक मला वेंधळी म्हणतात, सारखी पडत असते, धडपडत असते. आणि हे खरंय, हे कोणच नाही बदलू शकत, याला ही तर नकार देऊच नाही. बघूयात, अजून तरी माझं असं काही नाहीये. जेव्हा होईल तेव्हा कळेल. अजूनही बऱ्याच जणांना संधी आहे. काय ना, आपल्याला पॉझिटिव्ह बाजू दाखवायची आहे. सो जोपर्यंत निगेटिव्ह गोष्ट घडणार नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह बाजू कशी दाखवणार? पन्हाळ्याला फक्त वचन दिले, हो मी येते, मी 2 पर्यंत येते, हो मी 3 पर्यंत येते. लिटरली ती रडली, ती 2-3 वेळा रडली. सो मी तिला म्हटलं की हे बघ, आम्ही काही खरं लग्न करत नाहीये, मी अजून वेळ आहे मला. हो. तर नमस्कार, मी अभिषेक एस मराठी या चॅनलकडून, आणि आज आपण आहोत सन मराठी या वाहिनीवरील जुळली गाठ ग या मालिकेच्या सेटवर, जिथे आता लग्नाचा सिक्वेन्स चालू आहे. तुम्ही रोज एपिसोड बघताय, तुम्हाला समजतच आहे. तर प्रथम तुम्हा दोघांचंही आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. येस. तर हा लग्नाचा सिक्वेन्स शूट होतोय, हळद झाली, मेहंदी झाली, संगीत झालं, आणि आता लग्नाचा सिक्वेन्स तुम्ही शूट करणार आहात. ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा आहे? नाही, खरंच खूप मजा येते, आणि आम्ही दोघे पण तितकेच जास्त एक्साइटेड आहोत लग्नासाठी. एकतर खूप आम्हाला कमेंट्स यायच्या की तुमचं लग्न कधी होणार आहे, कधी होणार आहे. म्हणजे अगदी सिरियल सुरू झाली तेव्हापासून त्यांचं म्हणजे मोस्टली कॉमन एकच प्रश्न असायचा सारखा की लग्न कधी करताय, लग्न कधी करताय. तर आता फायनली लग्न होतंय सिरियलमध्ये, आणि लोकांचाही तितकाच छान प्रतिसाद मिळतोय. ते सुद्धा खूप जास्त एक्साइटेड आहेत आमच्या लग्नासाठी. सो आता मजा येते, आणि सिक्वेन्स शूट करताना पण खूप छान आम्ही धमाल करत असतो. आता काल आम्ही हळदीचं शूट केलं. सो जेव्हा आमचं सगळं सिक्वेन्स शूट झाला तेव्हा आमच्या अख्ख्या टीमने आम्ही हळद खेळली. म्हणजे जसं की कुणाचं तरी खरंच लग्न आहे घरामध्ये, आणि जसं आपण फॅमिलीत आपल्या हळदी सेलिब्रेट करतो तशा पद्धतीने आम्ही आमचं सगळं शूटिंग झाल्यानंतर सगळे आम्ही हळद खेळत होतो. सो छान मजा आली, आणि तुम्हाला बघताना पण तितकीच मजा येईल असं वाटतंय. सो अजून भरपूर काही काही बाकी आहे, पण मजा येते सगळं करताना. आणि ते रिच्युअल्स वगैरे जे काही आहेत हळदीचे किंवा मेहंदीचे म्हणू, लग्नाचे म्हणू, तर ते सगळं एक्सपिरियन्स करायला भेटतंय, त्यामुळं छान वाटतंय. येस. मला बोलायला काही ठेवलंच नाही. नाही खरंच, म्हणजे मजा तर बेकार, जाम मजा येते, आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. असंच प्रेम ते बनवून ठेवतील. आता लग्नानंतर तर जास्त वाढेल त्यांचंही प्रेम, जसं सावी धैर्याचं प्रेम वाढेल तसं त्यांचंही प्रेम वाढेलच. आणि बस बाकी सगळं व्यवस्थित चाललंय, खूप धमाल मस्ती मजा चाललीये. काही म्हणजे कधी थोडं हेक्टिक जरी झालं ना तरी असं जास्त वाटत नाही काही, कारण काय ना, सगळं ओव्हरऑल एवढी मस्ती चाललेली असते ना, त्याच्यामुळं वेळ कसा आणि कधी निघून जातो ते कळत नाही. सो ओव्हरऑल सगळं खूप मस्त चाललंय. एकंदरीत सेटवरचं वातावरण कसं असतं? म्हणजे तुम्ही असं घरी मिस करता का? असं नाहीये की मिस करत नाही, अर्थातच. म्हणजे आता घरापासून लांब राहतोय त्यामुळे आठवण तरी येतेच, पण सेटवर आम्ही इतके छान असतो, म्हणजे सगळीच आमची टीम, मजा येते, खूप धमाल करत आम्ही शूटिंग करत असतो. त्यामुळे कधीतरी ते विसरायला होतं की आपण बाहेर येऊन शूट करतोय किंवा घराच्या बाहेर आहोत. कारण इथेही एक आमची आता फॅमिली झालेलीच आहे, दिवसभर आम्ही इथेच असतो सगळ्यांसोबत. सो यांच्यासोबत पण इतकं छान बॉन्डिंग झालंय की अगदी एकदम घरातल्या माणसांसारखंच आम्ही एकमेकांशी बिहेव करतो. सो छान मजा येते. येस. तर आता कोल्हापूरमध्ये शूट चालू आहे, आणि कोल्हापूरची माणसं तर प्रचंड गोड असतातच. तर जेव्हा तुम्ही आउटडोर शूट करता तेव्हा त्यांच्याकडून कशा प्रकारच्या प्रतिक्रिया तुम्हाला मिळतात? सगळ्यांच्या प्रतिक्रिया चांगल्याच असतात, आणि काय ना, काही काही असतात असे की अरे ते भाऊ एवढा का त्रास देत आहे तुला. म्हणजे काय असतं, बऱ्याच लोकांसाठी जे ते टीव्हीवर बघता त्यांच्यासाठी ती सुद्धा एक लाईफ आहे जी सुरू आहे कुठंतरी जगात. म्हणजे त्यांच्यासाठी ते पण रिअलच चाललंय असं असतं त्यांना, ते एवढे कनेक्ट होतात त्या गोष्टीशी. सो ते सगळं त्या पद्धतीनं हे करता, सगळं कमेंट करता. कधी कधी कोणी भेटलं तर सांगतं, अरे ते जेवण बनवलं होतं ना, ते दीपानं टाकलं होतं बरं का मागं नेऊन वगैरे, असं एक बाई बोलली होती मला. म्हणजे अशा गोष्टी असतात. आणि काय खरंच कोल्हापूरचे लोक गोड आहे, भाषा जेवढी रांगडी आहे
तेवढे लोक गोड आहे तिथले. आणि कुठल्या गोष्टीला कधी प्रॉब्लेम येत नाही आउटडोर शूट वगैरे करताना. सपोर्टिव्ह खूप आहेत. ओके. तर कोल्हापूर आतापर्यंत किती एक्सप्लोअर करून झालंय आणि तांबडा पांढरा रस्सा ट्राय केलाय का? आता एक्सप्लोअर करायचं म्हणजे खरं तर शूटच एवढा असतो ना, कधी एक्सप्लोअर करायला मिळणार असं होतं. बट कधीतरी वेळ मिळाला की आपलं जायचं, सर्च करायचं काहीतरी, चला बाबा पन्हाळ्याला जाऊ, पांडवलेणीला जाऊ किंवा असं काहीतरी. मग आम्ही जातो, लोक म्हणतात येतो येतो येतो, आणि लोक येत नाही. लोक मग शॉपिंग करायला जातात. असं काही नाहीये, एकच दिवस मिळतो आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही असं दे, चल ठीक आहे. पण बऱ्यापैकी खूप नाही एक्सप्लोअर केलं. इथल्या काही गोष्टी आम्ही वेळ मिळाला की जाऊन येतो. आमची सगळी टीम एकदा आम्ही रंकाळ्यावर गेलो होतो. जेव्हा सुरुवातीला आम्ही कोल्हापूरमध्ये शूट करायला सुरुवात केली होती, तेव्हा एकदा सुट्टी मिळाली होती, तेव्हा आम्ही रंकाळ्याला गेलो. आता मध्ये हे आणि बाकीचे आमचे को आर्टिस्ट वगैरे, मी नाही पण हे सगळे जाऊन आले पन्हाळ्याला. फक्त वचन दिले, हो मी येते, मी 2 पर्यंत येते, हो मी 3 पर्यंत येते. तर सगळे म्हणजे असं वेळ मिळाला की आम्ही जातो. येस. अभिनय क्षेत्रातलं पहिलं मिळालेलं बक्षीस तुला आठवतं का? आय थिंक इतकं आठवत नाहीये, पण माझ्या स्कूलमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन होती आणि मी खूप लहान होते, खूप म्हणजे 2.5-3 वर्षांची होते, आणि वक्तृत्व स्पर्धा आपण म्हणतो ना, त्या स्पर्धांमध्ये माझ्या आईनेच माझं नाव दिलं होतं आणि मला काही कळत नव्हतं काय करायचं. आईने फक्त सांगितलेलं की तिथे जाऊन एवढं एवढं तुला पाठ करायचं, ते बोलून यायचं, आणि सगळी तयारी माझी आईने करून घेतली होती. आणि तिची खूप इच्छा होती की माझ्या मुलीने पहिलं आलं पाहिजे किंवा तिचा नंबर यावा, ऍटलिस्ट तिला काहीतरी प्राइज मिळावं. पण त्यावेळी माझा नंबर आला होता आणि पहिला नंबर आला होता. सो मला आठवतंय काहीतरी त्या काळी काय बक्षीस म्हणून 50 रुपये 10 रुपये असं पाकिट असायचं पैशांचं आणि सर्टिफिकेट असायचं. तर आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट. धैर्य तुला? मला अभिनयाचं असं नाही, कारण अभिनय म्हणजे मी असा हसता खेळता करायचो आधी, कारण काही मला असं ह्या क्षेत्राबद्दल एवढी काही माहिती नव्हती. आपण टीव्हीवर बघायचो, असं वाटायचं की फक्त बाबा एक दिवस टीव्हीवर दिसायचं, एक दिवस टीव्हीवर दिसायचं, काही माहिती नव्हतं गावाकडे. त्याच्यात म्हणजे काय म्हणतो ना, ही साधी बेसिक, खूप बेसिक सुद्धा नॉलेज नव्हतं या फील्ड बद्दल, की याच्यात एक शिक्षण असतं काहीतरी नाट्यशास्त्र नावाचं वगैरे. माझं खूप सगळं म्हणजे मी 12वी झाली, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं, 6 महिने इंजिनिअरिंग केली, 7व्या महिन्यात घरी आलो, म्हटलं हे काय होत नाहीये. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस मी कॉलेजेससाठी सर्च करत होतो बाहेर, त्यावेळेस मला कळालं की नाट्यशास्त्र हा सुद्धा एक हे असतो म्हणून. मग त्यावेळेस त्याच्यानंतर बक्षीस म्हणजे असं बक्षीस नाही, बट काय म्हणतो ना आपण, एखादं काम केल्यानंतर ज्यावेळेस लोक स्वतःहून येऊन भेटताना, किंवा खरंच खूप छान झालं किंवा काय ते काय गोष्टी नोटीस केल्या त्यांनी, ते जे सांगताना, त्याच्यापेक्षा खरं तर मोठं बक्षीस नाहीये. आणि असं डान्स वगैरे मध्ये जर म्हणाल तर खूप छोटा असताना, 1ली 2रीत वगैरे असताना, त्यावेळेस ते गावात गणपतीचे स्टेज वगैरे लागायचे, मग डान्स परफॉर्मन्स वगैरे व्हायचे. मग ते अमक्याकडून 100 रुपये, अमक्याकडून 10 रुपये, 11 रुपये, हे असे बक्षीस बरेच मिळाले लहानपणी. येस. तर लग्नाचा प्रोमो नुकताच शूट झालाय, टेलिकास्ट झाला आज सकाळी, सोशल मीडियावर पोस्ट झाला, आजच झालाय सकाळी. ओके. तर ऑब्व्हियसली तुम्ही फोटो तुमच्या घरच्यांना तर पाठवले असतीलच. आय होप. घरच्यांच्या प्रतिक्रिया कशा होत्या? घरच्यांच्या कोणतीही पोस्ट उचलून बघ, सन मराठीवरची आम्ही कोलॅब केलेली, मेहंदी, हळद, लग्न, माझ्या आईची प्रत्येक पोस्टवर कमेंट आहे, भाई किती गोड दिसतंय किंवा असं काहीतरी असती. तिची कमेंट 100% असतीच. इथे जिंकलं सगळं बस. माझी तर आई माझ्यासोबतच आहे इथे कोल्हापूरमध्ये. सो ती आली होती जेव्हा माझा मेहंदीचा सिक्वेन्स चालू होता, पण तिला इतकं भरून आलं की म्हणजे लिटरली ती रडली, ती 2-3 वेळा रडली. सो मी तिला म्हणलं की हे बघ, आम्ही काही खरं लग्न करत नाहीये, मी अजून वेळ आहे मला. हो, पण मग मी तिला सांगितलं की तू बघ, म्हणजे मेकअप रूम मध्ये बस, असं काही नाहीये. पण तिला खूप छान वाटलं की तिने पहिल्यांदाच मला असं
लग्नाच्या गेटअप मध्ये बघितलं पाहिलं होतं होतं. आणि माहित नाही पण ती खूप इमोशनल झाली आणि दुसऱ्या दिवशी ती बोलली की नाही मी डायरेक्ट लग्नाला येते आता आता मधल्या याच्यामध्ये मी नाही येत. सो छान वाटतंय तिला आणि मजा येते तिला पण. छान जो सिक्वेन्स काही सुरू आहे ते बघून ते पण जास्त एक्सायटेड असतात. येस. तर आता रिअल लाईफ मध्ये तुमच्या दोघांचंही लग्न झालेलं नाहीये, हो. तर काय आपल्या होणाऱ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत? कसा असावा किंवा कशी असावी? बापरे सांग तूच. मोठा प्रश्न आहे. बट काय ना ह्या फील्डमध्ये काम करताना ना खूप म्हणजे एक गोष्ट खूप कमी असते आपल्याकडे देण्यासाठी, जी सगळ्यात गरजेची असते, जी दिली पाहिजे ती म्हणजे वेळ. आणि इकडं इतका मोठा प्रॉब्लेम आहे ना वेळेचा. म्हणजे तुम्ही सकाळी कधी कधी 7 वाजता शूट सुरू करता, तुमचं शूट आटोपतं 2-3 वाजता. काही सांगता येत नाही. कधी डे शिफ्ट असते, नाईट शिफ्ट असते, कधी डे नाईट दोन्ही एकाच दिवसात करायला लागतं. सो वेळ देता येत नाही आणि हे समजून घेणारी व्यक्ती असणं खूप गरजेचं आहे. काय कारण सगळ्यात मोठी मारामारी वेळेवरूनच असते, सगळ्यात मोठी मारामारी. सो ते समजून घेणारी व्यक्ती असायला पाहिजे. म्हणजे या फील्डमध्ये कोणाच्याही बाबतीत जरी घेतलं तरी, फक्त माझंच नाही, माझ्याकडे आहे घेती समजून बिचारी, त्याच्यामुळे चाललंय आपलं, बाकी काही नाही. तर मला असा प्रश्न विचारायचा आहे प्रेक्षकांना. ऍक्च्युली हा प्रश्न विचारायचा सांगितलंच नाही. माझं काय ठीक आहे, सांगू शकतो. मला ऐकायचं. असं काही नाहीये अपेक्षा वगैरे. माझ्यासाठी माणूस महत्वाचा असतो. तुम्ही तुमच्या वाईब्स त्याच्यासोबत मॅच झाल्या, तुम्हाला जितकं कम्फर्टेबल त्या व्यक्तीसोबत होता येतं, जितकं कम्फर्टेबल तुम्ही व्हाल तितकं तुमचं बॉन्डिंग छान होतं, तुमचे विचार पटतात. बस बाकी काही नाही. बाकी सगळं तुमच्या दोघांवर असतं. असं कुणा एकावर डिपेंड नाही राहता येत. म्हणजे दोघं जितकं समजून घेऊन वर्क होता येईल तितकं ते वर्क होतं. सो असं मला वाटतं. त्यामुळे बघूयात. अजून तरी माझं असं काही नाहीये. जेव्हा होईल तेव्हा कळेल. अजूनही बऱ्याच जणांना संधी आहे. तर प्रेक्षकांना हा सवाल आहे की आता हा लग्नाचा सिक्वेन्स पार पडतोय, तर धैर्य आणि सावीचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडणार आहे की त्यात ट्विस्ट अँड टर्न्स आम्हाला बघायला मिळणार आहे? आम्हालाही नाही माहिती खरं सांगू तर. सिरियसली म्हणजे एक बेसिक असं असतं की काय ना, पब्लिक इंटरेस्ट कशात घेते एक्झॅक्टली त्यावर डिपेंड करतं. आणि काय ना, आपल्याला पॉझिटिव्ह बाजू दाखवायची आहे. सो जोपर्यंत निगेटिव्ह गोष्ट घडणार नाही तोपर्यंत आपण पॉझिटिव्ह बाजू कशी दाखवणार? बरोबर. सो ते काहीतरी होणारच. आता ऍक्च्युली खरंच आम्हाला पण माहिती नाहीये, बट काहीतरी होणारच. आणि स्पेशल काहीतरी असणार. नक्की. सो येस, पण ते काय असेल ते तुम्हीच बघा. आणि आम्ही सुद्धा तितकेच एक्साइटेड आहोत. आता आम्हालाही माहित नाहीये नक्की काय होणार आहे, पण नक्कीच काहीतरी धमाकेदार असणार. तर गणेशोत्सव सोहळा आता शूट झाला मुंबईला, तुमचे काही परफॉर्मन्स वगैरे आम्हाला बघायला मिळणार आहेत का त्यात? परफॉर्मन्स म्हणजे आम्ही अँकरिंग केलंय त्या शो मध्ये. सो नाही, खरं तर आम्ही सुद्धा खूप जास्त एक्साइटेड होतो. आणि खरंच आम्ही म्हणजे ही एक छान अपॉर्च्युनिटी होती आम्हाला, कारण पहिल्यांदाच सनने एक गणेशोत्सव सोहळा साजरा केला आणि त्यामध्ये पहिल्यांदाच आम्हाला त्यांनी चान्स दिला अँकरिंग करण्यासाठी, होस्ट करण्यासाठी पूर्ण शो. सो थोडं नर्वसनेस होतं आणि प्रेशर तर होतं, कारण पहिल्यांदा करत होतं, काही एक्सपिरियन्स नाहीये अँकरिंग काय, कसं टेलिप्रॉम्प्टरवर ते कसं बोलायचं वगैरे काहीच माहित नव्हतं. पण सगळ्यांनी खूप छान सांभाळून घेतलं, खूप छान सांगितलं, समजून घेतलं. सो मजा आली, मला तर खूप मजा आली. आणि बघालच तुम्ही, म्हणजे बघायला मिळालच. आम्ही देखील पायलला तर खूपच मजा आली, मला चांगलंच माहितीये. आणि बाकी डान्स पण आहे आमचा, एक नाही 2 आहेत. नेहमीच. हो, अँकरिंग हा खूप मोठा चेंज होता आमच्यासाठी, अँकरिंग करणं. पण खूप मजा आली, आम्ही पण खूप मजा केली. तर लग्नाला किती मजा येते ते बघणं गरजेचं आहे. तर लग्नामध्ये ना आपला एक मेन्यू असतो, ठीक आहे. त्यातला कुठला पदार्थ तू धैर्यासाठी डेडिकेट करशील आणि तू सावीसाठी डेडिकेट करशील, आणि का? गोड पदार्थ असू शकतो, एखादा तिखट असू शकतो.
धैर्याला डेडिकेट करायचं असेल तर मी जिलेबी डेडिकेट करेल. कारण माहित नाही, पण धैर्याचा स्वभाव असा आहे ना की ऍज अ कॅरेक्टर कधी कधी कळत नाही तो काय करेल, कसं करेल, किंवा आपण त्याचा अंदाज नाही लावू शकत. सो आय थिंक ही इज जिलेबी. गोल 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 गोल. ओके. धैर्य. गुलाबजाम. कारण सावीचा स्वभाव काय, ती सगळ्यांशी गोड असते. सगळ्यांशी, म्हणजे कोणी वाईटही वागलं तरी त्याच्याशी गोड असते. सो गुलाबजाम म्हणजे ते असताना कोणी किती तिखट वागलं, काही झालं तरी गुलाबजाम. सो तू किती तिखट खा असं व्हायला लागलं, तू गुलाबजाम खाल्लं तुला बरं वाटतं. सो असं मी गुलाबजाम सावीला डेडिकेट करतो. अच्छा. तर स्वतःमध्ये एक जर बदल करायचा असेल तर तो कोणता करशील? स्वतःमध्ये ऍज अ धैर्य, ऍज अ संकेत. ह्याचा संकेत. ऍज अ संकेत मैं जैसा हूँ अच्छा हूँ. मतलब अब तक किसी ने तो कुछ बोला नहीं है मेरे को. अगर बोला खरं म्हणजे कोणाला जर एखादी गोष्ट काही वाईट वाटलीच तर मे बी मी ती चेंज करण्याचा प्रयत्न करल, जितकं माझ्याकडून होईल तितकं. ओके. हा, बट मला चेंज म्हणजे थांब जरा विचार करतो मी. मला खूप लोक सांगतात आणि मी पण खूप ऑब्झर्व केलंय की मी खूप इमोशनली वीक आहे. म्हणजे मला कधी कधी नाही कंट्रोल राहत इमोशन्सवर, किंवा स्वतःवर नाही कंट्रोल राहत. म्हणजे मी खूप ओव्हर थिंक करते एखाद्या गोष्टीबद्दल. सतत कुणीतरी लागतं. म्हणजे आता आई असते माझी, तर काही झालं की मग ती येऊन मला सांगते, समजवते. तर मला जर बदल करायचं झालं तर मी ते करेल की मी जरा इमोशनली स्ट्रॉंग राहील, किंवा एखादी गोष्ट कशी मेंटली हँडल करायची ते मला अजून समजत नाही. पण जर करायचं झालं तर मग तसं काहीतरी करेन मी. बाकी मी आय एम ओके. मी जशी आहे तशी खूप छान आहे. लोक मला बेंदोळी म्हणतात, सारखी पडत असते, धडपडत असते. आणि हे खरंय, हे खरंय, हे कोणच नाही बदलू शकत. याला ही तर नकार देऊच नाही शकत. हो, मग मी आहे ना, मी अशीच आहे. पण मला आवडतं असं राहायला. म्हणजे I am okay. एवढा एखादा माणूस असताना ते उभ्या उभ्या सुद्धा त्याचा तोल जाऊ शकतो, किंवा उभ्या उभ्या एक स्टेप घ्यायला गेला आणि माणूस पडायला आला, असंही होऊ शकतं. अच्छा. ये मेरे को इधर आने के बाद पता चला कि ऐसा भी इंसान हो सकता है. ये इंसान है वो. सो हा, मी मेंटली किंवा इमोशनली काही गोष्टी बदलण्याचा नक्की ट्राय करेन. येस. मला नाही आठवलं काही, याचाच अर्थ मी खूपच चांगला आहे. बरं, ठीक आहे. माझा पुढचा प्रश्न धैर्य तुझ्यासाठी आहे की आम्ही बघतो विलास भास्कर आणि तू भाऊ भाऊ आहात, पण ते दोघं तुझ्या विरोधात असतात, तुझा रागराग करतात. पण तुमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग कसं आहे? स्क्रीन बॉन्डिंग इथं फक्त विलास भास्करच नाही, बाकी कोणीही घेतलं. इव्हन आता मी नायकांच्या वाड्यात होतो, भाऊनी मला खूप त्रास दिला, दीपाने खूप त्रास दिला, इकडे विलास भास्कर मला काही ना काही टोमणे मारत असतात, छळत असतात. बट ऑफ स्क्रीन बॉन्डिंग प्रत्येकासोबत खूप जास्त चांगलं आहे. खूप 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 म्हणजे खूपच जास्त चांगलं आहे. कोणासोबतच काही असा पर्सनल वाद कोणासोबतच नाही. आणि सगळ्यात भारी आमचा एक ग्रुप बनलाय. आम्ही पायल, मी, शिवानी, प्रसाद, ओम, सई, आम्ही 5-6 जण आहे. आमचं खूप म्हणजे हे काय, मी जर 1-1.5 महिना तिकडे होतो ना, आणि 1-1.5 महिन्यात फक्त हीच लोक होते तिकडे सोबत. सो मी इकडे नव्हतोच. सो आमचा एक जो तो ग्रुप तयार झाला तो छान, म्हणजे काय हसते खेळते सीन असो काही असो, सगळं हसत खेळत आपण पार पाडायचं. आणि असं म्हणजे बॉन्डिंग इथं प्रत्येकासोबतच चांगलं आहे, कोणासोबतच असं काही 19-20 काहीच नाही. येस. तर आता आपण एक रॅपिड फायर राऊंड खेळू. ठीक आहे. गोड की तिखट? तिखट. सेम, दोघांनी उत्तर द्यायचं. हा, तिखट. हा. कोण लवकर तयार होतं? मी. संकेत. महत्वाच्या डेट्स कोण विसरतं? संकेत. संकेत. फोनवर जास्त वेळ कोण असतं? कोणीच नाही, दोघं पण नसतं. आम्हाला वेळच तेवढा वेळ नसतो. ओके. सेल्फीज काढायला कोणाला आवडतात? मला. ओके. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह रोल?
निगेटिव्ह म्हणजे रूल करायला आवडतो आवडेल. आवडतो. पॉझिटिव्ह. निगेटिव्ह ओके. चहा की कॉफी? दोन्ही पण नाही. चहा. चहा. ओके. या मालिकेमधला तुझा आवडता डायलॉग कोणता आहे? बापरे. विसरली. मालिकेतला एक मिनिट, खरंच विसरली मी. तो माझा काय डायलॉग होता ना सुरुवातीला आपण जो घ्यायचो. आवडता विचारलं. अरे हो, आवडता डायलॉग तुझा मला आवडता विचारलं. नाही तो म्हणजे आपलं डिस्कशन झालं होतं त्याच्यात. एकच मिनिट. तुझ्या हिशोबावरनं माझा तो डायलॉग होता. मी हिशोब ठेवत नाही. माझा हिशोब सोपा आहे. ज्याच्यासोबत हा सॉरी. कारण माझाही हिशोब सोपा आहे. एक काइंड ऑफ असा एक डायलॉग होता जो सुरुवातीला आम्ही खूप घ्यायचो, पण आता तो जरा दुर्मिळ झाला, लिखाणातून येत नाही. पण तो माझा काइंड ऑफ एक काय म्हणू आपण, तकिया कलाम असतं ना, तशा टाईपचं होतं ते. मला खरंच नाही आठवते आता, पण तो खूप छान होता आणि तो घ्यायला पण मजा यायची. म्हणजे एक पॉवरफुल असं म्हणतो ना आपण. आयकॉनिक डायलॉग. आयकॉनिक डायलॉग. म्हणजे प्रॉपर कॉन्ट्रास्ट हा होता की माझं होतं की हा धैर्य मुजुमदार हिशोब ठेवत नाही, हिशोब करतो. त्यावर सावीचा डायलॉग होता की माझा पण हिशोब सोपा आहे. प्रेम दाखवलं तर रिस्पेक्ट आणि मास दाखवला तर गेम. तर डायरेक्ट गेम, असा तो डायलॉग होता. लावा ताकद. असं काही नव्हतं पुढे, एवढंच होतं फक्त. ओके. इंडोर शूट की आउटडोर शूट? इंडोर. ओके. सेम. म्हणजे दोन्ही Indoor, outdoor. सिच्युएशन म्हणजे सीन कसा आणि कुठे आहे त्याच्यावर डिपेंड करतं. बाकी काय ऊन असेल तर इंडोर. येस. आणि असं वातावरण असेल तर आउटडोर. ओके. तर आता प्रेक्षकांचा आग्रह असतो एखादा उखाणा होऊन जाऊ दे. उखाणा? चला नमस्कार, मी येतो. मला नाही येत उखाणा. आता लग्नाच्या वेळेला घेतले असतील तुम्ही. अरे नाही लग्नाच्या वेळेला घेईल ना मी, पण तो स्क्रिप्ट मध्ये लिहून येणार. तू आणलाय का लिहून? मी नाही आणला असला तर मी घेतो बाबा. असा उखाणा काय उखाणा कॉमन घेऊ शकता कोणताही. मी एक खूप आधी पाठ केला होता. हो तयारी. शंकराच्या तयारी पिंडीवर बेल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, धैर्य रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राख. हा. धैर्य रावांचं नाव घेते, सर्वांचा मान राखून. व्हेरी गुड. एक मिनिट, गुगल वर सर्च करतो, मला करता येत नाही. ठीक आहे, चालेल. सर्च कर. उखाणा फॉर मेन्स. जीवनरूपी सागरात सुखदुःखाच्या लाटा, सुखी संसारात सावीचा अर्धा वाटा. खूप छान. देखा. तर खूप छान वाटलं दोघांशी मन मोकळेपणाने गप्पा मारून आणि त्यांची उत्तरं ऐकून. तर आत्ता हळदीचाही टेलिकास्ट झालेलंच आहे आज सकाळी आणि लग्नाचाही प्रोमो टेलिकास्ट झालेला आहे. तर खूप एन्जॉय करताय तुम्ही पण, आणि आपल्यालाही आता येणाऱ्या एपिसोड्समध्ये यांची एन्जॉयमेंट बघायलाच मिळणार आहे. त्यामुळे सन मराठी या वाहिनीवर रात्री 8:45 वाजता जुळली गाठ ग ही मालिका बघायला विसरू नका. विसरलात तर तुम्ही खूप काही मिस कराल, एवढंच सांगेन. येस, थँक्यू सो मच.